आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्राच्या राजकीय रणधुमाळीत झालेल्या एका मोठ्या उलथापालथीबद्दल। शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे। उद्धव ठाकरेंच्या काही जवळच्या शिलेदारांनी आता वेगळा गट स्थापन केला असून उद्या ते शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। नेमकं काय घडलं? कोण आहेत हे आमदार? उद्धव ठाकरे यांना याचा किती फटका बसेल? मी सई आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। तर बघूया खरं काय। पण त्यापूर्वी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। शिवसेना पक्षात 2022 मध्ये मोठ्या प्रमाणावर फूट पडली। एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत तब्बल 40 आमदारांसह भाजप सोबत हातमिळवणी केली आणि सत्ता स्थापन केली। या मोठ्या राजकीय भूकंपानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गट उभा राहिला। पण अजूनही पक्षातील असंतोष पूर्ण थांबलेला नाही। आता पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे। उद्धव ठाकरेंचे काही निकटवर्तीय कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज होत वेगळा गट स्थापन करत आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार उद्या म्हणजे 18 फेब्रुवारी रोजी सकाळी या नेत्यांचा औपचारिकरित्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे। कोण आहेत हे बंडखोर नेते? मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटाचे काही माजी आमदार, नगरसेवक आणि पदाधिकारी हे बंडखोरी करत आहेत। यामध्ये काही प्रमुख नेत्यांची नावे पुढे येत आहेत। नेत्यांची संभाव्य नावे याबद्दल अधिकृत माहिती अजूनही मिळालेली नाही। पण यामध्ये काही ज्येष्ठ शिवसैनिक असू शकतात, ज्यांनी 2000च्या दशकात सेना मजबूत केली होती। स्थानिक स्तरावर प्रभावशाली असलेले काही पदाधिकाऱ्यांची नावेही यामध्ये असू शकतात। हे नेते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करत होते, पण त्यांना पक्षात डावलले जात असल्याची भावना होती। त्यामुळे त्यांनी शिंदे गटाशी संपर्क केला आणि आता अधिकृतरित्या ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत। बंडखोरांचा आरोप असा आहे की ठाकरे गटात आमचं ऐकलं जात नाही। या बंडखोर नेत्यांनी ठाकरे गटावर काही गंभीर आरोप केले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की पक्षात लोकशाही नाही। आम्ही अनेक वर्ष मेहनत केली, पण पक्षात आमचं मत ऐकून घेतलं जात नाही। कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याचाही आरोप होतोय। सामान्य शिवसैनिकांसाठी पक्षाकडून कोणतीही मदत मिळत नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे। एकाच कुटुंबाच्या हातात सत्ता आहे, असेही काही जणांचे म्हणणे आहे। आम्हाला भविष्यात संधीच नाही, त्यामुळे आम्हाला नवीन दिशा हवी आहे। उद्धव ठाकरे यांनी यावर अशी प्रतिक्रिया दिली आहे की हे सरकार पैशाच्या जोरावर फोडाफोडी करत आहे। या संपूर्ण घटनेनंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या प्रतिक्रियेत मोठा आरोप केला आहे। त्यांचं म्हणणं आहे की ही सत्ता विकत घेतलेली आहे। शिवसेनेच्या नावावर चालणाऱ्या पक्षाला पैशाच्या जोरावर खरेदी केलं जात आहे। माझे काही निष्ठावान कार्यकर्ते अजूनही माझ्या सोबत आहेत आणि ते कोणत्याही परिस्थितीत सेना सोडणार नाहीत। उद्धव ठाकरेंनी या कार्यकर्त्यांना एकत्र राहण्याचं आवाहन केलं आहे आणि नव्या राजकीय रणनीतीसाठी बैठक बोलावली आहे। यामध्ये शिंदे गटाची काही मोठी खेळी आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो। शिंदे गटाच्या एका मोठ्या नेत्याने सांगितले की शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची खरी सेना आहे आणि उद्धव ठाकरेंनी ती संपवायचा प्रयत्न केला। त्यामुळे अनेक जण आता पुन्हा आमच्यात सामील होत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार शिंदे गट अजूनही ठाकरे गटातील अस्वस्थ नेत्यांशी संपर्क साधत आहेत। या सगळ्या घडामोडीमध्ये भाजपची भूमिका काय आहे हा मोठा प्रश्न आहे। काही राजकीय विश्लेषकांच्या मते शिंदे गट हा भाजपच्या मदतीनेच ठाकरे गटातील नाराज नेत्यांना आपल्या गटात आणत आहे। भाजपला आगामी निवडणुकांमध्ये अधिक मजबूत स्थितीत राहायचं आहे आणि त्यासाठी शिवसेनेच्या नावाखाली एकहाती सत्ता ठेवणं हे त्यांच्या योजनेचा भाग असू शकतो। या सगळ्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल? ही बंडखोरी आणि नेत्याचे पलायन हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे। शिवसेना पक्षात आधीच फूट पडलेली असताना आणखी कार्यकर्त्यांचे पलायन झाल्यास 2025 मधील निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा फटका बसू शकतो। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो। विरोधी पक्ष म्हणून ठाकरे गटाची ताकद कमी होऊ शकते। शिंदे गट आणि भाजपची युती अधिक बळकट होऊ शकते। शिवसेनेत सुरू असलेला हा संघर्ष पाहता सर्वसामान्य शिवसैनिक गोंधळात सापडला आहे। एकीकडे उद्धव ठाकरे यांचा बाळासाहेब ठाकरेंचा वारसा पुढे नेण्याचा दावा, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा खरी शिवसेना असल्याचा दावा। आता हा राजकीय संघर्ष कुठपर्यंत जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल। यावर तुमचं मत काय आहे? शिवसेनेतील हा नवा राजकीय भूकंप तुम्हाला कसा वाटतो? ठाकरे गट अजूनही मजबूत राहू शकेल का? तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा।
धन्यवाद.